पाणी लई मजबूत आलेलं आहे. आपल्या नदीला बी पाणी हळूहळू वाढतंय. मम्मी ते आत्ता गेले होते करंजीच्या अलीकडे, ते पण अडकलेत. आता पप्पा व्हिडिओ पाठवते तुम्हाला, मी दाखवतो. काय घरातून पाणी ते विजेचा पूल बघ कसा आला. कांदे बघा, कांदे गेले. आज कळलं निसर्गापुढं कोण नसतं भाऊ. तर रामकृष्णारी मंडळी, आज आहे ना भाऊ, अहिल्यानगर जिल्ह्यात आपले पाथर्डी झालं, करंजी झालं, तिसगाव, भगूर, बापरे बाप, इतका जबरदस्त पाणी आलंय ना, विषयच नाही करायचा. तेवढ्यात सकाळी सकाळी म्हणलं आपल्या कोंबडीचे पिल्लं मस्तपैकी सोडून घ्यावं, त्यांना चारा पाणी करावं. तेवढ्यात बघत होते एक कोंबडी आहे ना, त्याच्याच पिल्लाला इतकं जबरदस्त मारित होती की तिकडून पिल्लू डायरेक्ट मी उचलून नवीन खुर्ड्यामध्ये ठेवलं. आणि त्या नवीन खुर्ड्यामध्ये जे पिल्लं आपण ठेवलेत ना प्युअर गावरान कोंबडीचे, त्यांना आता 1 महिना झाला आणि तुम्ही क्वालिटी बघू शकतात की बाबा कशी क्वालिटी आहे. एक नंबर, विषयच नाही करायचा. डोळ्याला काजळतं भाई, वेगळंच काहीतरी दिसतंय. ते पिल्लू आहे ना मस्तपैकी एकदम सबादून गेलं बरं का. आणि तेवढ्या बदकाची पिल्ला पाण्यात पवायला लागली. म्हणलं चला गाड्या, मस्त काम झालं. आणि तेवढ्यात पोरं आले होते, चला म्हणले नदीला चक्कर मारून येऊ. नदीला गेलो भाऊ, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा इतकं जबरदस्त पाणी बघितलंय. वरच्या पुलाला पाणी टेकलंय. रेस्क्यूच्या गाड्या तर चालल्याच बरं का करंजी घाटात तिकडं, कारण की आपल्यापेक्षा जास्त आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे. आणि नदीच्या कडेला जे लोक राहत होते ना, त्यांनी आपल्या आपल्या ओळखीच्या ठिकाणी आपले जनर जे महत्वाच्या गोष्टी ते नेऊन ठेवल्या. कारण की नदीला इतका भयंकर पूर आला होता ना. मागच्या वेळेस जो पूर आला होता का, त्या पुलात आहे ना लई लोकांचं नुकसान झालं. आणि आपल्या घरापर्यंत पाणी टेकलं होतं. आपलं घर आहे ना 700-800 मीटर असं नदी बसून, तर तुम्ही विचार करू शकता त्याच्या आतल्या लोकांचे काय हाल झाले असते. आणि ती परिस्थिती आली.